Our today's topic is entomophily. Entomophily म्हणजेच काय तर पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. इन्सेक्ट कडून होणारं पॉलिनेशन. इन्सेक्ट इज अ बायोटिक एजंट म्हणजेच तो लिव्हिंग असतो. मोस्ट ऑफ द एंजियोस्पर्मिक प्लांट और फ्लावरिंग प्लांट प्रिफर्स बायोटिक एजंट फॉर देअर पॉलिनेशन. बायोटिक एजंट्स हे लिव्हिंग असतात, मुव्हिंग क्रिएचर्स असतात, त्यामुळे दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस आणि याचाच फायदा फ्लावर्सला होतो फॉर देअर पॉलिनेशन. रेंज ऑफ animals involved as a pollinating agent. When insects are involved as a pollinating agent, then that type of pollination is known as entomophily. Others means birds involved as a pollinating agent, then that type of pollination is known as ornithophily. Birds प्रमाणे bats पण इन्व्हॉल्व होतात. That type of pollination is known as chiropterophily. आणि तुम्हाला माहित असावं म्हणून स्नेल आणि स्नेकला सुद्धा यूज केलं जातं ऍज अ पॉलिनेटिंग एजंट फ्रॉम द फ्लावरिंग प्लांट्स. When snail used as a pollinating agent by angiospermic plant, then that type of pollination is known as malacophily. And when snakes used as a pollinating agent, then that type of pollination is known as ophiophily. आता हे स्नेक्स, स्नेल, बॅट्स आणि बर्ड्स आणि इन्सेक्ट्स हे तर यूज होतातच, त्याबरोबर काही लार्जर अॅनिमल्स सुद्धा पॉलिनेशन साठी यूज केले जातात बाय द एंजियोस्पर्मिक प्लांट्स. मी इथे लिहिते काही प्रायमेट्स आहेत म्हणजेच लीमर. त्यानंतर काही अर्बोरियल आहेत की जे झाडावरच वास्तव्याला असतात असे काही अॅनिमल्स, किंवा काही जे आहेत ते ट्री रोडंट्स आहेत म्हणजे स्क्विरल सारखे अॅनिमल. दे ऑल्सो यूज एज अ पॉलिनेटिंग एजंट. देन सम रेप्टाइल्स. रेप्टाइल्स मध्ये लिझार्ड, गार्डन लिझार्ड आर युज्ड ऍज अ पॉलिनेटिंग एजंट. हे सगळे ऍज अ पॉलिनेटिंग एजंट म्हणून यूज केले जातात. यानंतर आपला आजचा टॉपिक आहे एंटोमोफिली. एंटोमोफिली मीन्स पॉलिनेशन बाय insects. There are different kinds of insects or so many insects are involved as a pollinating agent. Bees, honeybees. Honeybees हा मोस्ट कॉमन आहे पण डॉमिनंट पॉलिनेटिंग एजंट आहे. डॉमिनंट म्हणजे जास्त पॉलिनेशन हे हनीबीज कडून होतं. हनीबीज आहे, बटरफ्लाईज आहेत, काही कॉमन फ्लाईज आहेत की जे सुद्धा पॉलिनेशन करतात. काही मॉथ्स असतात म्हणजे दीज मॉथ्स आर लुकिंग लाईक अ बटरफ्लाय. बटरफ्लाय सारखेच दिसतात, फक्त बटरफ्लाय दिवसा बाहेर पडतात आणि हे मॉथ्स रात्री बाहेर पडतात. मराठीतून याला पतंग असं म्हणतात. त्यानंतर वास्प, गांधील माशा असतात. गांधील माशी तुम्ही बघितली असेल, तो पण पॉलिनेटिंग एजंट आहे. हे सगळे इन्सेक्ट ऍज अ पॉलिनेटिंग एजंट म्हणून काम करत असतात. फ्लावर्स ज्याच्यामध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन होतं त्या फ्लावरला आपण एंटोमोफिलस फ्लावर म्हणतो आणि त्या प्लांटला आपण एंटोमोफिलस प्लांट असं म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला इन्सेक्ट पॉलिनेशन बघायला मिळतं. फ्लावरमध्ये काही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायला मिळतात इन्सेक्ट पॉलिनेशन होण्यासाठी. तर त्या कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत? फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, फ्लावर लार्ज असतं आणि इफ जरी ते स्मॉल असेल तर दे आर प्रेझेंट इन टू द क्लस्टर इन टू इन्फ्लोरसन्स. म्हणजेच ते स्मॉल फ्लावर्स सगळे एका गुच्छामध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे इफ स्मॉल, जर स्मॉल असेल तर प्रेझेंट इन टू द इन्फ्लोरसन्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी ते फ्लावर जनरली कलरफुलच असतात अँड विथ द स्वीट फ्रॅग्रन्स.
गोड वास येतो त्या फ्लावरला. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की त्याच्यामध्ये नेक्टर असते, शुगरी फ्लुइड असतं, मराठीतून मकरंद असतो, म्हणूनच सगळे इन्सेक्ट फ्लावर्सला व्हिजिट करतात. म्हणजे थर्ड अँड इम्पॉर्टंट थिंग, नेक्टर प्रेझेंट. फोर्थ वन, आता याचे स्टिग्मा कसा असतो, आणि फिफ्थ वन याचा पोलन ग्रेन कसा असतो. आता जो स्टिग्मा असतो तो जनरली रफ असतो. का? बिकॉज ऑन द स्टिग्मा हेअर इज प्रेझेंट, हेअर प्रेझेंट असतात, आणि हा स्टिग्मा स्टिकी असतो. स्टिकी असतो म्हणजेच की पोलन ग्रेन जर त्या इन्सेक्टच्या बॉडीवरून स्टिग्मापर्यंत पोहोचले तर ते लगेच स्टिग्मा त्याला इझिली ट्रॅप करू शकतो, म्हणून तो स्टिकी असतो. त्याच्यातून म्युसिलेजिनस सिक्रिशन्स चालू असतात. पोलन ग्रेन कसे असतात, तर त्याचा एक्झाईन असतो तो स्पायनी असतो, म्हणजे काटेरी एक्झाईन असतो त्याचा. त्यामुळे काय होतं, जर का इन्सेक्टने फ्लावरला व्हिजिट केलं तर तो स्पायनी पोलन ग्रेन त्याच्या बॉडीला लगेच स्टिक होतो आणि त्याच्याबरोबर वाहून नेला जातो. म्हणून पोलन ग्रेन हा स्पायनी असतो आणि इट इज सराउंडेड बाय येलो स्टिकी सबस्टन्स. दॅट सबस्टन्स इज नोन ॲज पोलन किट. येलो सबस्टन्स जो असतो त्यालाच काय म्हटलं जातं, तर पोलन किट असं म्हटलं जातं. जनरली या फ्लावरला एक स्वीट फ्रॅग्रन्स असतो, आणि फ्लाईज काही फ्लावरला व्हिजिट करतात, त्या फ्लावरचा ओडर जो आहे तो मात्र फाऊल असतो, म्हणजे एक खराब वास येत असतो, आणि त्यामुळेच ते बीटल आणि काही माशा त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे काही फ्लावर्सला फाऊल ओडर सुद्धा असतो. इन्सेक्ट्स हे फ्लावरला व्हिजिट का करतात, किंवा इन्सेक्ट फ्लावरसाठी ऍज अ पॉलिनेटिंग एजंट म्हणून काम करतात, तर फ्लावर कडून पण त्यांना काही रिवॉर्ड्स मिळतात, म्हणजे काही गिफ्ट्स मिळतात. काही इन्सेक्टला नेक्टर आणि पोलन्स तर मिळतात, आणि काही इन्सेक्टला मात्र सेफ प्लेस मिळते. कशासाठी? फॉर लेईंग देअर एग्स. आता हा एक मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक आहे की एक मॉथची जी स्पीसीज आहे त्याला प्रोनुबा असं म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे ते, त्या मॉथचं नाव आहे प्रोनुबा, आणि तो प्रोनुबा त्याचे एग्स जे आहेत ओव्हरीच्या लॉक्युल मध्ये देतो. आता ते प्लांट आहे युका प्लांट. आता हे दोघं एकमेकावर, हा मॉथ आणि हे प्लांट एकमेकावर इतके डिपेंड असतात की दे कॅनॉट कम्प्लीट देअर लाईफ सायकल विदाउट इच अदर. एकमेकांशिवाय ते त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करू शकत नाही. कारण का? तर हा मॉथ या प्लांटसाठी ऍज अ पॉलिनेटिंग एजंट म्हणून काम करतो, आणि हे प्लांट जे आहे ते त्याच्या एग्सला एक सेफ प्लेस देतात. सीड डेव्हलप होतात त्यावेळेस या लॉक्युलमध्ये असणारे जे मॉथचे एग्स असतात त्यातून लार्वी बाहेर पडते. म्हणजे मॉथ या प्लांटसाठी पॉलिनेशन करतो आणि प्लांट त्याला एक सेफ प्लेस देते. सेकंड एक्झाम्पल आपल्याला घेता येईल अमॉर्फोफॅलस. अमॉर्फोफॅलस याचे जे फ्लावर्स असतात त्याची हाईट 6 फीट इतकी असते, आणि बिकॉज ऑफ दॅट हाईट जे इन्सेक्ट्स असतात त्यांना एक सेफ प्लेस मिळते फॉर लेइंग देअर एग्स. द लास्ट पॉइंट, विच आर द एक्झाम्पल्स ऑफ एंटोमोफिलस flowers or plants? The examples are, first example jasmine, yucca plant, calotropis,
Ficus, Aristolochia, Strum, and Rose. Now, in next video, we will discuss about the ornithophyly, pollination by birds.